मग त्या आजारी पडल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये तर प्रचंड इजा होतात. मग त्यांना भरून आणण्यासाठी आपल्याला प्रथिनांची खूप गरज असते. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. आता आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. एक तर जे प्लांट बेस्ड आहेत, म्हणजे नैसर्गिक जे आहेत, जे झाडावर उगवतात किंवा जे प्राण्यांपासून नाही आलेले प्रथिने, ते आहेत प्लांट बेस्ड प्रोटीन्स. आणि दुसरे आहेत जे ॲनिमलपासून आलेले आहेत. आता प्लांट बेस्डमध्ये काय आहे, आपल्याकडे वाटाणा आहे, हरभरा आहे, मटकी आहे, मोड आलेली मटकी आहे, बीन्स आहेत, चवळी आहे, बीन्स म्हणतो, त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात ते बऱ्यापैकी चांगले असतात. आता का? कारण ते एकतर नैसर्गिक आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पण असतं आणि ह्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला शरीरामध्ये लागू शकतात म्हणजे ज्यावेळेस आपण खातो ते आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या प्रकारे पचू शकतात आणि ते रक्तामध्ये जाऊन जिथे जिथे आपल्याला त्याची गरज आहे ना तिथे जाऊ शकतात. ॲनिमल बेस्ड प्रोटीन्स आहेत, म्हणजे दूध, पनीर, ते पण चांगल्या प्रकारे आपल्याला पचू शकतात. पण ज्यावेळेस गोष्टी असतात अंडी आहे किंवा चिकन, मटन किंवा जे ॲनिमल बेस्ड प्रोटीन्स असतात ते मात्र पचायला नक्की नॉर्मलपेक्षा जास्त त्याला मेहनत लागते. सो ते पचायला जड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चव ॲड करण्यासाठी मसाले, तिखट ह्या गोष्टी ॲड करू शकता, म्हणजे करावे लागतात. सो जे शाकाहारी लोक आहेत त्यांना तर आपण अवश्यच म्हणतो की प्लांट बेस्ड प्रोटीन्सच घ्या. त्याच्यासोबत दूध, दुधाचे पदार्थ, दही आहे, पनीर आहे. पण पचण्यासाठी आणि शरीराला लागण्यासाठी जर कोणते प्रथिने बेस्ट असतील किंवा सगळ्यात उत्तम असतील तर ते प्लांट बेस्ड प्रोटीन्स, म्हणजे जे डाळी आहेत, मूग आहे, मटकी आहे, प्रथिने आहेत, त्या प्रकारचे प्रथिने चांगल्या प्रकारे पचू शकतात.